आता 41 अ मध्ये अश्विनी योगेश सूर्यवंशी ह्या माझ्या भगिनीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे। वेगवेगळ्या घटकातले, काही मध्यमवर्गीय, काही सर्वसामान्य कुटुंबातले, काहींची आर्थिक परिस्थिती बरी असणार आहेत, असे सगळ्या घटकातले वेगवेगळ्या जाती धर्माच्या उमेदवारांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे। त्याच्यात माझ्या बहिणीला आम्ही उमेदवारी दिली। निवृत्ती ज्ञानोबा बांदल या एका अनुभवी व्यक्तीला इतके दिवस टोपी घालत होता, म्हणलं टोपी काढून टाका अण्णा, म्हणलं टोपी काढल्यावर तुम्ही तरुण दिसता, टोपी काढूनच टाकली। आता अण्णांना ही आपली शेवटची संधी आहे, त्यांना आपल्याला संधी द्यायची आहे। त्याच्यामध्ये चांगलं काम करण्याची मनापासूनची अण्णाची इच्छा आहे। सतत त्यांनी मला बोलून दाखवली। आणि काही अनुभवी लोक, वयस्कर लोकांचं प्रतिनिधित्व करणारे काही प्रतिनिधी पाहिजे, म्हणून सर्व वयोगटातल्या उमेदवारांना संधी देण्याचा प्रयत्न हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे। तिसरे आमचे श्वेता सचिन घुले। सचिन एक फार उन्नरी कार्यकर्ता, परंतु सचिनला आम्हाला संधी देता आली नाही। सचिन म्हणला की माझी बायको माझ्यापेक्षा चांगलं काम करते, बघ म्हणलं श्वेताताईंना आपण उमेदवारी देऊ। त्याच्यामुळं श्वेताताई तिथलं प्रथम प्रतिनिधित्व करणार आहे। आणि सय्यद फारुख यासीन यांची दुसरी टर्म आहे, कुठे गेलं, त्यांना आपण उमेदवारी दिलेली अनुभवी म्हणून। हे अल्पसंख्याक समाजाचं प्रतिनिधित्व करतायत। आम्ही ज्यावेळेस म्हणतो ना आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललोय, हे आमचे सगळ्या लोकांच्याकडे नजर टाकली उमेदवारांच्याकडे, तर सर्व घटकातले उमेदवार हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी दिलेल्या तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतील। मित्रांनो, आम्ही कधीही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार सोडणार नाही। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवरच आमची सगळ्यांची वाटचाल चाललेली आहे। आम्ही आता तुमच्या देखत बेरीजाचं राजकारण केलंय। काही काळ आमच्या वेगवेगळ्या पक्षात काम करणाऱ्या लोकांनी, मान्यवरांनी त्याच्यातनं निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढायला मदत झाली। त्यांना आता प्रवेश दिलेला आहे।